काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे। नाशिकचे उद्योजक सुरेश कपाडिया हे काश्मीरमधल्या अनेक गावांना दत्तक घेऊन त्या ठिकाणी विकास कामं करत असतात। तिथल्या लोकांच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी वर्षानुवर्ष थांबून ते त्या लोकांसाठी काम करत असतात। आपल्यासोबत स्वतः नाशिकचे उद्योजक सुरेश कपाडिया आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीचा हा हल्ला झालेला आहे, एकूणच का बरं ही जागा निवडली गेली, याच्यामागे काय स्ट्रॅटेजी असावी असं तुम्हाला वाटतं? अनेक वर्षांपासून आपण तिथे काम करत आहात। खूपच दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना आहे। फारच विचारपूर्वक केलेली ही अविचारी कृती आहे असं मला वाटतं। एकीकडे पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारतचं रेग्युलर कमर्शियल पॅसेंजर रेल्वेचं उद्घाटन होऊन ती गेम चेंजर ठरू पाहते। अख्खी काश्मीरची इकॉनॉमी आणि इन्फ्राला ह्याच्यामुळे बूस्ट मिळणार आहे अशा थ्रेशोल्डवर आपण असताना, एकीकडे अमेरिकाचे उपराष्ट्रपती भारतात असताना ही घटना घडलेली आहे। तर हे विचारपूर्वक प्लॅन कृती केली आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे की ह्याच्या मागे नेमकं कोण आहे, कुठली विचारधारा आहे। पण निश्चितच जी जागा निवडली गेलेली आहे ती फारच पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट जरी असली तरी स्लाइटली आयसोलेटेड आहे। मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं आहे पहलगाममधला हे एक टुरिझमचं ठिकाण, जिथे पोचता यात्री थोडा थकत असतो, थोडा बेसावधी असतो। तिथे सिक्युरिटी डिप्लॉयड तशी फारशी कधी पाहिलेली नाही आहे आणि त्याच्या दाही दिशेला जंगल आहे। तर विचारपूर्वक ही जागा निवडलेली आहे। तिथे त्यांनी हा अटॅक केलेला आहे आणि ते अटॅक करून म्हणजे सिक्युरिटी एजन्सीपर्यंत माहिती पोचायला बऱ्यापैकी वेळ लागण्याची शक्यता या लोकांना माहीत असावी आणि या कालावधीमध्ये त्यांना सहज या सगळ्या चारी बाजूला असलेल्या जंगलातून सहज पळ काढता येऊ शकतो आणि गायब होता येऊ शकतो, अशी जागा त्यांनी निवडलेली आहे। आणि माझा आठवणीत टुरिस्टवरती असा हल्ला इन्सर्जन्सी पीकवर असतानासुद्धा झालेला नाही आहे। कारण काश्मीरी लोकांना तर माहीत आहे की त्यांचं उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन हे टुरिझम आहे, लाईफलाईन आहे। तर तेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर वाटतं की मग हे कुठली बाहेरी शक्ती असेल का, त्यांनी हे अख्खी जी दुरी कमी होऊ राहिली आहे काश्मीरी बांधवांमध्ये आणि भारतीय बांधवांमध्ये, त्यावेळेस अशी कृती करावी। निश्चितच ते आतंकाचीच व्याख्यात बसणारी गोष्ट ही सगळी। पण याच्यामध्ये या माध्यमातून काही संदेश भारताला देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं? म्हणजे आतंकवाद्यांकडनं साहजिकच आहे ना, दे वॉन्ट टू एन्श्योर की ही एकी होऊ नये, दुरी वाढवावी, अशांतता राहावी आणि अशा वेळेस हे लोक अशी कृती करतात। मागच्या वेळेस ही एकदा आतंकवादी घटना केव्हा घडली, जेव्हा एक UN डेलिगेशन तिथे आलेलं होतं श्रीनगरमध्ये आणि सेपरेटिस्टनी बंद पुकारलेला होता। यावेळेस ही एक मोठी डिग्निटरी भारतात असताना ही कृती केलेली आहे। तर निश्चितच त्यांना अख्ख्या जगाचं लक्ष वेधून इथे शांतता आहे असं नाही भासू द्यायचं आहे आणि तेच कारण असू शकतं आणि त्यालाच आतंक म्हणतो आपण। तुम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून वास्तव्य करताय, राहताय तिथल्या लोकांमध्ये। 370 कलम हटल्यानंतर कुठेतरी शांतता प्रस्थापित होत असताना घडलेली घटना आहे। लॉ अँड ऑर्डर इतका अनप्रेसिडेंटेड आहे मागच्या इतक्या जेव्हापासून रेजिम चेंज झाला तेव्हापासून, आणि लोकांनासुद्धा डिफरन्सेस असतील रेजिम बरोबर वगैरे, तो एक वेगळा भाग आहे। पण सगळे लोक एका गोष्टीला त्याला आता मान्य करतात की जे आए दिन पथराव होता था और बंद पुकारे जाते थे, स्कूल्स बंद होती थी और ज़िंदगी डिस्टर्ब होती रहती थी, वो तो मुद्दत से बंद हो चुका है। इसलिए आवाम बिल्कुल खुश है और मैं नहीं मानता कि मेजॉरिटी ऑफ कश्मीरी ऐसी घटना से खुश होंगे। ते सगळे याला निश्चितच निंदा करतील। मला कितीतरी लोकांचे काश्मीरहून सुद्धा फोन आले,
सगळीकडनं, तर ते लोक त्याला निश्चितच निंदा करतात आणि वातावरण निश्चित पॉझिटिव्हिटीकडे चाललं असताना हे ज्यांना सहन होत नाही अशा लोकांनीच केलेली ही कृती आहे. आपल्याला एक सांगतो, क्रिकेट मॅचचे सुद्धा इंडिया पाकिस्तान मॅच नंतर एकीकडे डाऊनटाऊनमध्ये कशी परिस्थिती असायची आणि हल्ली कशी परिस्थिती आहे त्याला मी साक्ष आहे की इंडियाची विक्ट्री रिजॉईस होते आपल्या काश्मीरमध्ये. तर हा बदल आहे, दिसतो आहे. खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय या ठिकाणी या संपूर्ण घटनेची काश्मीरमधनं सुद्धा निंदा होते आहे. अनेक लोक जे या ठिकाणी नव्यानं आपलं आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिकृतरित्या आता सरकारच्या वतीनं काय नेमके स्टेटमेंट्स येतात ते बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.